ते वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प जे आहे CBG हा कंपनी हा झाडू खातेवाला आहे कुठला तरी एक झाडूचे टेंडर आहे वाटतं कुठेतरी बेलापूरला आपल्या ऐरोलीमध्ये ते टेंडर फक्त झाडू खात्याचं टेंडर आहे त्याच्याकडं। एवढे मोठे प्रकल्प महानगरपालिका ज्यावेळेस राबवतो त्या ठिकाणी देशातला ते बरोबर बोलतात देशातला हा 1 नंबर प्रोजेक्ट आहे प्रकल्प आहे चांगली प्रकल्प आहे। मग त्या ठिकाणी की अशा कॉन्ट्रॅक्टर भरपूर कॉन्ट्रॅक्टर आहेत प्रत्येकाला स्पर्धेमध्ये आणायला पाहिजे होतं। मग त्या ठिकाणी सभागृहात का नाही आणल्या विषयी सभागृहात पण चर्चेला यायला पाहिजे त्या गोष्टी का आणत नाही सभागृहात का परस्पर टेंडर काढतात हे का परस्पर वर्क ऑर्डर देतात का गरज आहे यांना आणू जरा सभागृहात होऊ दे चर्चा की महापालिकेचं कुठेतरी आहे हट आहे। त्या ठिकाणी मी उपोषणाला बसलो होतो त्या ठिकाणी प्रशासन आले त्या ठिकाणी आमचे नेते मंडळी आले सगळे भोईर साहेब आले हदनकर साहेब आले चौगुले साहेब आले सगळेच आले होते आणि खासदार साहेब आले होते त्या ठिकाणी प्रशासन पण आले होते सिटी इंजिनियर स्वतः आला होता। त्या ठिकाणी आमची एकच मागणी होती की त्या ठिकाणी हटवा हा प्रोजेक्टला आमचा विरोध नाही हे प्रोजेक्ट लोकवस्तीपासून लांब पाहिजे भर लोकवस्तीत आहे आजूबाजूला सगळे दीड ते 2 लाख लोकवस्ती आहे औद्योगिक क्षेत्र आहे पण त्या ठिकाणी भर वस्तीमध्येच आहे ना त्याला बाहेर असतं तर आम्ही मान्य असतं। गेल्या 15 वर्षापासून कितीतरी लोकांना TBची बिमारी झाली किती लोकांना दम्याची बिमारी झाली आता ती प्लांट आणून आम्हाला एक कॅन्सरची बिमारी निर्माण करायची आहे का आम्हाला कशा करता पाहिजे ते वस्तीमध्ये कशाला पाहिजे तुम्ही जावा ना 500 किलोमीटर लावा जावा क्वारीची जागा खाली आहेत 25 एकर जर जागा घेतले तिथं ताबडतोब प्लांट बसू शकतो आपण 25 एकर जागामध्ये ती तुमचे 850-900 टनचे कचरा ते कचरा प्रोसिजन होते पण त्या ठिकाणी तुमची हे नवीन बदली जी जागा आज लँडफिल साईट आहे ती लँडफिल साईट पण खाली होईल ना का ती जागेचा प्रयत्न करत नाहीत त्या ठिकाणी लँडफिल जर साईट खाली झाली संपूर्ण ती 100 एकर जागा खाली झाली हे महानगरपालिकेला हजारो करोड रुपये भेटतील। आज MIDCची रेट काय त्या रेटने जर ती जागा खाली झाली की 100 करोड रुपये कितीतरी हजारो करोड महापालिकेला उत्पन्न होईल पण त्या ठिकाणी 25 एकर जागासाठी फक्त लोकवस्तीमध्ये आणायची काय गरज आहे का जर प्रयत्न करत असेल त्या ठिकाणी मी उपोषणाला बसलो होतो नवी मुंबईतले एकही गाडी त्या ठिकाणी डम्पिंग येऊ देणार नाही हे आम्ही सगळ्यांनी ठरवले।